या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। त्याच्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतोय का, तर 100% येतोय। ढगाळ वातावरणामध्ये किंबहुना अशा परिस्थितीमध्ये विजिबिलिटीचा प्रॉब्लेम सोलापूरच्या विमानतळाला सातत्याने येतोय। अशा कालखंडामध्ये विमान सेवा चालवणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणं हा जो विषय आहे तो विषय आहे। आणि आता आपण तातडीनं काय निर्णय घेतोय की नाईट लँडिंगची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे। आणि त्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत, काय कोर्टाची अडचण आहे आणि कोर्टाच्या अडचणीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात। येणाऱ्या 10, 15, 20 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी पुढे गेलेल्या पाहाल आणि लवकरच या सोलापूर शहरामध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी राहील आणि सातत्याने विमान सेवा चालू राहील। आता आम्ही कंपनीशी चर्चा करतोय की ही विमान सेवा सातत्यानं चालू राहिली पाहिजे, अशा पद्धतीची चर्चा आम्ही कंपनीशी करतोय। नाईट लँडिंग झालं तरच हे सुरू राहील, अन्यथा बंद होईल असं काय आहे का? तुमचं काय इच्छा आहे की विजिबिलिटी नसताना विमान चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? यातून एक नाईट लँडिंग आपण समजून घ्या, त्या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतात। या ठिकाणी सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे। आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो। आजूबाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे। पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भातली आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती करू। पण आम्ही तातडीनं हे विमान त्या जागा खाली करण्याचं काम करू। आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्यानं घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलंय ते निष्कासित करावंच लागेल आणि त्यासाठी तातडीने कारवाई करू। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।